स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा धुळ्यात आक्रोश मोर्चा। शिक्षणाचे वाढते बाजारीकरण थांबवावे, शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवानगी करावे यासह विविध मागण्यांसाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने धुळ्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला। दरम्यान या मोर्चामध्ये विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। शिक्षण क्षेत्रात वाढणाऱ्या शुल्क वाढीचा निषेध करीत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली। मोर्चा धुळे शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आला असून संबंधित मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले। दरम्यान विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासनाने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली असून आजच्या या महामोर्चात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नमस्कार, सुशांत एकवर्गे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश सहमंत्री। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे शाखेच्या वतीनं शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणाच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। ज्यामध्ये प्रामुख्याने 15 मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये जर आपण प्रामुख्याने जो मुद्दा घेतलेला आहे तो मुलींच्या मोफत शिक्षणाचा शासनाने घोषणा केली आहे, परंतु त्याची प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। अशा शिष्यवृत्ती असेल, मागच्या 2 वर्षापासून विद्यार्थ्यांना दिली जाणारी ज्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असेल, सावित्रीबाई फुले आधार योजना असेल, यासारख्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळत नाहीयेत। त्याच पद्धतीने जो 80-20चा जाचक भरतीमधला विद्यार्थ्यांना रूल लावलेला आहे त्याला समान संधी दिली पाहिजे। त्याच पद्धतीने जे पशुवैद्यकीयचं शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना स्टायफंड सुरू केला पाहिजे। अशा एकूण 15 मागण्यांना घेऊन विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे।